या देशात मानवतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या आणि समाजाला एक नवी दिशा देणाऱ्या सर्वच परिवर्तनवादी महामानवांना महामातांना मी विनम्र अभिवादन करत माझे सर्व आदरणीय शिक्षक वर्ग, मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार आणि क्रांतिकारी जय भीम. मी आज आपल्या सर्वांसमोर एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. माझ्या विषयाचे नाव आहे हा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान. बघा ना मित्रांनो, आज आपला हा पुरोगामी महाराष्ट्र प्रगत, जागृत आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला आहे. पण हा पुरोगामी महाराष्ट्र इतक्या सहजासहजी तयार झाला का हो? तर अजिबात नाही. हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेक समाज सुधारकांचं मोठं आणि महत्त्वाचं योगदान लाभलं. त्यामध्ये अग्रस्थानी नाव घेतलं जातं ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं. मित्रांनो, त्या काळात समाज अतिशय जातीय व्यवस्थेने ग्रासलेला होता, जिथे माणूस माणसाला माणूस मानायला तयार नव्हता, जिथे अंधश्रद्धा, जिथे स्त्रियांचं शिकणं म्हणजे पाप मानलं गेलं होतं. अशा वेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ठामपणे भूमिका घेतात की शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचं, मुक्तीचं साधन आहे. मित्रांनो, पुढे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा 1848 साली स्थापन करतात आणि तिथे माता सावित्रीमाई शिकवायला जात. जेव्हा माता सावित्रीमाई तिथे शिकवायला मुलींना जात असत तेव्हा समाज अक्षरशः विरोध करत. तो विरोध कसा होता? त्यांच्या अंगावर अक्षरशः दगडगोटे भिरकावले जात, त्यांच्या अंगावर शेणगोटे भिरकावले जात. पण ते दोघेही थांबले नाहीत. ते दोघेही या व्यवस्थेविरुद्ध लढले, भिडले आणि शेवटी सावित्रीमाई अशाही म्हणत की शिक्षण घ्या, कष्ट करा आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. बघा मित्रांनो, ही फक्त वाक्य नव्हती, तर ही क्रांतीची एक सुरुवात होती. मित्रांनो, महात्मा फुलेंनी फक्त त्यांचं कार्य शिक्षणापुरतंच मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या जातीय व्यवस्थेविरोधात लढा उभा केला. त्यांनी समाजाला संदेश दिला, विचार दिला की अंधश्रद्धेला बळी न पडता सत्याचा शोध घ्या. मित्रांनो, ही चळवळ अशीच पुढे चालत गेली. असं होत असतानाच पुढे त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आणि या समाजातील विषमता उघडपणे सर्वांसमोर मांडली. आणि हे लिहिणं, बोलणं त्या काळात म्हणजे एका सत्तेविरुद्ध उभं राहणं होतं. आणि ती डेअरिंग आणि तो बंडखोरपणा महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवला आणि समाजाला एक आव्हान दिलं. बघा मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या महाराष्ट्राचा आणि इतिहासाचा सन्मान सुद्धा जागवला. त्यांनी रायगडावर लपवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि तिथे स्वच्छता केली आणि तिथे जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली, जी आजही या महाराष्ट्रात अखंडपणे सुरू आहे. मित्रांनो, महात्मा फुलेंनी यातून एक संदेश दिला की आपल्या इतिहासाचा सन्मान राखलाच गेला पाहिजे, पण ज्यांनी या इतिहासात काम कार्य केलं त्यांचं कर्तृत्व, वक्तृत्व हे समाजासमोर आणलं पाहिजे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग हे समाजाला संदेश देणारे आहेत, समाजाला काहीतरी विचार देणारे आहेत. त्यातील एक संदेश देणारा आणि एक वैचारिक असा प्रसंग मी आपणास आज सांगू इच्छितो. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले तरुणपणात एकदा आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात सहभागी होतात. कोणताही द्वेष न ठेवता, कोणताही जातीभेद न करता महात्मा फुले त्या लग्न सोहळ्यात सहभागी होतात. पण तेव्हाच्या जातीय व्यवस्थेने ग्रासलेल्या समाजातील काही लोकांना ते सहन होत नाही आणि ते विरोध करतात, ते कुजबूज करतात. कुजबूज काय करतात की हा शूद्र इथे कसा, या शूद्राला इथे कोणी बोलावलं? आणि ती अक्षरशः कुजबूज काहीच वेळात उघड अपमानात बदलली जाते. त्यांचा अपमान केला जातो, त्यांना हिणवण्यात येतं आणि त्यांना तिथून जाण्यास भाग पाडलं जातं. अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रतिक्रिया अगदी वेगळीच होती. महात्मा ज्योतिबा फुले रागाने तिथे कोणतंही भांडण करत नाही. महात्मा फुले त्या लोकांशी कोणताही वाद घालत नाहीत. महात्मा फुले आपल्या घरी निघून येतात. घरी आल्यावर ते आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारतात की ते माणूस माणसापेक्षा मोठा आहे का? आणि हाच प्रश्न त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा केंद्रबिंदू ठरतो आणि ते आपलं सर्वस्व आयुष्य समाजकार्य आणि सामाजिक न्यायासाठी वाहून देतात. बघा मित्रांनो, हा अपमान करणारे लोक आज त्यांच्या विचारांपुढे नतमस्तक होत आहेत. कारण ती क्रांती होती, कारण त्यांनी क्रांतीचे विचार लोकांपुढे मांडले. ती क्रांती त्यांनी आज महाराष्ट्रभर घडवली. मित्रांनो, आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आपण 2य शताब्दी जन्मोत्सव आपण साजरा करतोय आणि हा साजरा करत असताना त्यांचं जितकं गुणगौरव करू तितकं कमी आहे.
पण अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो काही संघर्ष केला तो अतिशय वेगळा आणि कठोर होता. अशा वेळी मला नामदेव ढसाळ यांच्या काही ओळी आठवतात. ते म्हणत की जर आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल तर या अन्य अत्याचाराविरुद्ध लढायलाच हवं. अहो, हेच तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचं सार आहे. हेच तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचं सार आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला शिकवलं, सांगितलं की शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. इथे स्त्री पुरुष समान आहेत. इथे प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. इथे जातीपेक्षा माणूस मोठा आहे. मित्रांनो, हा विचार महात्मा फुलेंनी आपल्याला दिला. हा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात आणि त्याची पायाभरणी करण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचं मोठं आणि महत्त्वाचं योगदान लाभलं आणि ते कोणीही नाकारूच शकत नाही. मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार फक्त हा पुस्तकात ठेवू नका. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार फक्त पुतळ्यात ठेवू नका. महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार फक्त इतिहासात ठेवू नका. तर तो विचार आता खेडोपाड्यात सांगण्याची आवश्यकता आहे. तो विचार आपल्या मनामनात रुजवण्याची आवश्यकता आहे आणि आपण त्यासाठी आता प्रयत्नशील झालो पाहिजे. मित्रांनो, खरंच पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान नाकारूच शकत नाही. म्हणून या महात्म्याला मी अभिवादन करत आपणा सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की त्यांना अपेक्षित असा पुरोगामी समाज घडवण्यासाठी आपण सर्वजण आता सज्ज होऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.